नमस्कार, लोकात्म न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना येथून। घरातून बेपत्ता झालेल्या 12 वर्षाच्या मुलीचा अवघ्या 9 तासात पोलिसांनी लावला शोध। जालना कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नॅशनल नगर भागात एक 12 वर्षीय मुलगी सकाळी शाळेत गेली होती, मात्र शाळा सुटल्यानंतर घरी मुलगी न परतल्याने पालकांनी तातडीने कदीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। परिस्थितीची गंभीरता पाहताच पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली आणि अवघ्या 9 तासात बेपत्ता मुलीचा शोध लावण्यात यश मिळवले। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कदीम पोलिसांच्या डीबी पथकाची तपासणी वेगाने चक्रे फिरवली। तांत्रिक तपास, चौकशी आणि शोध मोहिमेद्वारे अवघ्या काही तासात पोलिसांनी मुलीला जालना रेल्वे स्थानक परिसरातून शोधून काढले। तात्काळ मुलीला सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन तिच्या नातेवाईकाच्या सुपूर्द करण्यात आले। ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली। सदर कारवाईत पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पीआय जनार्दन शेवाळे, सदा राठोड, बाबा गायकवाड, मतीन शेख, संदीप चव्हाण, सदाशिव मुटकुळे, कल्याणी भागवत आदींनी प्रभावी सहभाग नोंदवला आहे। आपल्याकडे आज सकाळी 00:30 वाजता एक गुन्हा दाखल झालेला होता। समीर कदीर पठाण म्हणून आहेत, त्यांनी आपल्याकडे गुन्हा दाखल केला होता की त्यांची मुलगी गुलाम नबी गुलाम रसूल या शाळेमध्ये शिकते, उर्दू शाळेमध्ये शिकते ती, आणि 12:30 वाजता शाळेत गेली। ती वापस 4-4:30ला येणं अपेक्षित होतं, परंतु ती शाळा सुटल्यानंतर घरी परतलेली नव्हती। आणि मग त्यांनी आजूबाजूला नातेवाईकांकडे, मित्रमंडळीकडे शोध घेतला, पण ती मिळून आली नाही। म्हणून मग त्यांनी आज पहाटे 00:30 वाजताच्या दरम्यान आमच्याकडे येऊन गुन्हा दाखल केला। तर गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन 12 वर्षाची मुलगी असल्यामुळं गांभीर्याने शोधाला सुरुवात केली। आमच्या कदीम जालन्याची टीम, पीआय शेवाळे साहेब आणि त्यांच्याबरोबर सगळे डीबीचे कर्मचारी, त्यामध्ये राठोड आहेत, आमचे चव्हाण आहेत साहेबांचे रायटर, मतीन शेख, सदाशिव मुटकुळे आणि कल्याणी भागवत यांनी लगेच शोध घ्यायला सुरुवात केली। आणि सातत्याने आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेज, आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला। मोबाईल तर काय मुलीकडे नव्हताच, त्यामुळं पारंपरिक पद्धतीने आम्ही बातमीदारही लावले। आणि सगळ्यातून आम्हाला सकाळी ती रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची त्यांना माहिती मिळाली, गोपनीय माहितीदारामार्फत, बातमीदारामार्फत, आणि मग त्यांनी तिथं जाऊन मुलीला ताब्यात घेतलेलं आहे। आता पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही यामध्ये करत आहोत। अशा रीतीनं तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे 8 ते 9 तासाच्या आतच आपण या गंभीर गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि मुलीला ताब्यात घेतलेला आहे। पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही आता यामध्ये करत आहोत। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्म न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।